तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला 24व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. अशी अपेक्षा होती की काल सोमवारला वितरण सुरू होईल, पण काल सुद्धा वितरण सुरू झालेलं नाही. आज वितरण होणं हे अपेक्षित आहे. तर आज खरोखर वितरण सुरू होईल की हप्त्याला विलंब होईल, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि लाडक्या बहिणी या मागच्या 14 दिवसांपासून, म्हणजे आज 14 जुलै आहे, जूनचा महिना संपून 14 दिवस झालेले आहे आणि मागच्या 14 दिवसांपासून जूनचा हप्ता हा पेंडिंग पडलेला आहे. त्यामुळे हप्त्याची आतुरता वाढतच चाललेली आहे, वितरणाची आतुरता वाढत चाललेली आहे. वितरण वेळेवर होणार का वितरण लांबणीवर जाणार हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. जरी 8 तारखेला GR प्रसिद्ध करण्यात आला सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून, त्यानंतर 6 ते 7 दिवस झालेले आहे. GR येऊन सुद्धा एवढे दिवस झाले तरी सुद्धा हालचालीला सुरुवात झालेली नाही. म्हणजेच वितरणाची हालचाल जर सुरू झाली असती, जर काही महिलांना वितरण झालं असतं, तर मग निश्चित सर्व लाडक्या बहिणींना तिथून समोर 5 दिवसाने पैसे हे आले असते. म्हणजेच वितरण हे 5 दिवस चाललं असतं. पण अजूनपर्यंत कुठेही वितरण झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्याचसोबत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा लाडक्या बहिणींना आश्वस्त केलेलं पाहायला मिळालेलं नाही. म्हणजेच घोषणा जर त्यांनी केली असती वितरणासंदर्भात तर लाडक्या बहिणी निश्चितच आश्वस्त झाल्या असत्या. पण आता आश्वस्त नाही तर लाडक्या बहिणी या अस्वस्थ झालेल्या आहेत, कारण वितरण सुद्धा होत नाही. आणि त्यानंतर अशी बातमी प्रसार माध्यमांवर येत आहे की यातल्या सुद्धा काही महिला, जवळपास 10 लाख महिला पुन्हा अपात्र झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे. आता अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींची संख्या 81 वरून 91 लाख झालेली आहे आणि पात्र महिलांची संख्या 1,77,00,000हून 1,66,00,000पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे जवळपास अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींची संख्या आता 2,40,00,000 मधून जर टक्केवारी काढली तर 40% जवळपास, 38 ते 40% जवळपास लाडक्या बहिणींची टक्केवारी आता कमी झालेली आहे. आणि पात्र महिला 100%हून 60% उतरलेल्या आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी सध्या अस्वस्थ आहे की आपल्याला येणारा जो हप्ता मिळतो की नाही, हा सुद्धा त्यांना सर्वात मोठा पडलेला महत्वाचा प्रश्न आहे. तर लाडक्या बहिणींनो, फक्त KYCच्या कारणानेच इथे अपात्र असणाऱ्या महिलांची संख्या वाढलेली आहे. त्याचसोबत काही महिलांच्या घरी जर कोणी नोकरीवर लागलं असेल, काही महिलांचं उत्पन्न जर वाढलं असेल, काही महिलांनी जर कोणी इन्कम टॅक्स भरला असेल, कुणाच्या घरी जर 4 चाकी वाहन घेतलं असेल, त्याचसोबत काही महिलांचं जर वय 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठीच ही योजना सुरू केली होती. त्यामुळे अशा महिलांचं जर वय ओलांडून गेलं असेल तर मग निश्चितच अशा महिलांना बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल, निकषात बसत असाल, जे काही निकष आपल्याला लावून दिले होते त्या सर्व निकषात जर तुम्ही बसत असाल तर निश्चितच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणार आहात. तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. त्यासोबत तुम्हाला सर्वात महत्वाचा आहे, मेचा हप्ता मिळाला होता काय, 23वा हप्ता तुम्हाला मिळाला होता काय, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि वितरणासंदर्भात सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे आज वितरणाची शक्यता आहे. वितरण कुठल्याही क्षणी हे सुरू होऊ शकते आणि या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत. या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.